हॅलो गाईस, आपल्या पहिल्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. फुल टॉस मराठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय क्रिकेटशी रिलेटेड गप्पा गोष्टी धमाल. ऑफकोर्स म्हणजे तुम्हाला जर सिरियस कॉमेंट्री ऐकायची असेल आणि खूप टेक्निकल ॲनालिसिस ऐकायचं असेल तर बाकी बरीचशी चॅनल्स आहेत. आपण अजून जास्त ॲडव्हान्स आणि अजून जास्त सिरियस गोष्टींबद्दल बोलणार आहोत. म्हणजे फॉर एक्झाम्पल संजू सॅमसंगने कॅन्डी क्रशमध्ये किती लेवल्स क्रॉस केल्या काल. अर्थात तो थोडा वेळ फील्डवर पण होता प्रॅक्टिस करायला. अ, तर सुरू करूया, डिरेक्टली विषयाला हात घालूया. ज्यांनी मॅच बघितली त्यांना तर माहितीच आहे की आपण जिंकलोय. ज्यांनी नाही बघितली त्यांच्यासाठी क्विक अपडेट. सो आपण 29 रन्सने 29 रन्सने जिंकलोय. काल पहिली मॅच झाली आहे जी USA वर्सेस इंडिया. मी सौरभ आणि माझ्याबरोबर चैतन्य. सो आपण विषयाला हात घालूया. चैतन्य, मला सांग की सगळ्यात पहिला प्रश्न तुला की सिराजची रिएम्बर्समेंट कधी मिळणार? हर्षित राणाने दिली पाहिजे खरं तर. तो बाहेर गेलाय त्याच्यामुळे सिराजला आत यायला लागलाय त्याचे प्लॅन्स, सो कॉल्ड प्लॅन्स कॅन्सल करून. सो हम्म. हर्षित राणाने दिली नाही पाहिजे. म्हणजे तो कारण चालला होता हॉलिडेजवर आणि त्याला येस. बोलवून घेण्यात आलं. इथपर्यंत गोष्टी ठीक होत्या, पण ते सरकारी ऑफिसेसमध्ये कसं आपण या डेस्कवरून त्या डेस्कवर पाठवतात, तसं BCCI म्हणताय तू ICC ला विचार, ICC म्हणते BCCI ला विचार, मध्येच ते म्हणतायत की तू हर्षित राणाला विचार. सो तो कन्फ्युज आहे की मी कोणाकडून घ्यावे. हा ना. मी ना ऍक्च्युली खूप हम्म. सरप्राईज झालो माहितीये का सिराजला जेव्हा घेतला हर्षित राणा ऐवजी. मला वाटत होतं हम्म. कोणतरी ऑलराऊंडरच येईल, लाईक नितीश रेड्डी वगैरे त्याला घेतील, कारण लाईक टू लाईक रिप्लेसमेंट लागते आजकाल नाही का. आणि आपल्याला हम्म. प्रेम तर माहितीच आहे गंभीरचं, त्याला म्हणजे त्याच्या ह्याच्यात असलं तर तो 11च्या 11 ऑलराऊंडरच खेळवेल. अरे अरे देवा. नाही, ऑलराऊंडर सगळे खेळवायलाही हरकत नाही. फक्त त्याचा अर्थ असा असायला नको की बॉलिंग ऑलराऊंडर. हा. म्हणजे बॅट्समनने थोडीसे एक दोन ओव्हर टाकल्या हा. तर ठीक आहे. येस. म्हणजे त्याला तुम्ही ऑलराऊंडर म्हणत असाल तशा अर्थाने तर ठीक आहे. जसं फॉर एक्झाम्पल अभिषेक शर्मा किंवा हा. सूर्यकुमार पण कधी कधी एखाद दुसरी ओव्हर टाकतो. येस. पण सो तुझ्या मते कालची जी मॅच झाली, मी बॅटिंगवर नंतर येतो, पण मला सांग की तुझ्या मते टर्निंग पॉइंट काय होता कालच्या मॅचचा? टर्निंग पॉइंट ना, मला तुला वाटतं. काय वाटतं की कुठे मॅच फिरली आणि कुठे, म्हणजे आता ऑफकोर्स इंडिया जिंकली आहे, तर ते कुठला टर्निंग पॉइंट होता की जिथे आपण जिंकलो असं तुला बरं. वाटतंय? म्हणजे सिरियस नोटवर ऍक्च्युली जेव्हा सूर्यकुमार यादवचा कॅच सोडला त्या शुभमनी, तेव्हा मॅच. शुभमने सोडला का सौरभ नेत्रावळकरने सोडला? नाही, शुभमनी सोडला त्याच्याच बॉलिंगवर. ओ, अच्छा. ओ, ओके हा. ओके. सो ती आय थिंक टर्निंग पॉइंट होता, कारण त्यांना खूपच कॉस्टली पडली ती चूक. आणि त्याचं तर आता म्हणजे म्हणजे तो जर खेळला नसता सूर्यकुमार, मला नाही वाटत कोणी अजून रिस्पॉन्सिबिलिटीनी खेळलं असतं, कारण मी पाहिलं बाकीच्यांनी कशा इरिस्पॉन्सिबली विकेट फेकल्या. सो मला वाटतं मग आता काय 100 पण होणं अवघडच होतं जर सूर्यकुमार नसतं तर. इररिस्पॉन्सिबल म्हणजे तू हार्दिक पांड्याला इररिस्पॉन्सिबल अरे म्हणतोस? एकदम टोटली इरिस्पॉन्सिबल. केस एवढे पांढरे करून सगळं बॉल दिसतो का व्हाईट बॉल, मग कसा दिसायचा केसाच्या बॅकग्राऊंड अरे पण हे बघ, खेळायची इच्छा नसणं आणि इररिस्पॉन्सिबल या दोन वेगळ्या गोष्टी. मध्ये. दॅट इज ट्रू, कळलं का? बरोबर. मे बी हा, त्याला आणि तो स्वतः हम्म, चॅलेंजिंग वाटलं नसेल एवढं, USCC काय खेळायचं असं झालं असेल हा, त्याचं. आणि तो स्वतः ठरवू शकतो ना की एखादी हम्म. मॅच मला नाही बाबा इच्छा, मला आज नाही खेळावं असं वाटत, हे तो ठरवू शकतो. म्हणजे येस. तेवढे त्याच्याकडे अधिकार आहे हे बरोबर, ठरवण्याचे. टोटली. आणि मला असं वाटतं की जर म्हणजे सूर्यकुमारचा कॅच घेतला गेला असता आणि तो जर आउट झालाच असता, तर कदाचित म्हणजे नाईलाजाने का होईना पण हार्दिक पांड्याला असं झालं असतं की यार मला आज नव्हतं खेळायचं, पण आता असं. आता करावं लागणार, असं असं का होईना, या ऍटिट्यूडने का होईना पण तो खेळला असता. मग तो खेळला असता. येस.
पण ते तुला असं वाटतं हम्म. का म्हणजे सूर्यकुमार म्हणजे तो खेळला, तो पूर्ण एंड पर्यंत खेळला, आउट झाला नाही, तेवढा वेळ हम्म. हार्दिक पांड्या स्वतःला कंट्रोल करू शकतो? करू शकतो. करू शकतो. त्याच्यात ती कॅपेबिलिटी आहे आणि हम्म. त्याने याआधी बरेचदा करूनही दाखवलंय. हम्म. पण म्हटलं तसं की करतोय ना सूर्यकुमार, मग मी कशाला हम्म. असं. ते जेव्हा जेव्हा त्याला असं दिसतं ना की आता मी आणि मीच एकटा आहे हम्म. आणि म्हणजे आता कोणीच नाहीये माझ्यानंतर, तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे हार्दिक पांड्याने याआधी पण घेतलेली आहे आणि घेतलं. त्याने घेतली असती काल. पण त्याने ती केवळ ह्यासाठी घेतली नाही बिकॉज सूर्यकुमार तिथे खेळत होता आणि मग त्याला असं वाटलं की चल मी येऊन पण मी पण जर 20 ओव्हर पर्यंत असंच टुकू खेळायचं असेल तर मग काही उपयोग नाही. मग कोणीतरी एकाने रन रेट आणि स्ट्राईक Yes. रेट वाढवला पाहिजे. त्याच्यामुळे त्याने ते खेळला नाही तर तो हम्म. तो 20 ओव्हर पर्यंत पण खेळला असता. ओके. पण मला तोच टर्निंग पॉइंट वाटतो, टू आन्सर युअर क्वेश्चन. येस. हम्म. आणि अजून एक टर्निंग पॉइंट म्हणजे सिराज. म्हणजे दॅट इज म्हणजे अगेन ऑन सिरियस नोट, त्याला एवढे दिवस त्याला टीम मध्ये घेतला नव्हता. T20च्या स्क्वॉड मध्ये तो कुठेच नव्हता, कुठल्याच सिरीजला. आणि हम्म. IPL नंतर तो आय गेस पहिल्यांदा T20 फॉर्मॅट खेळत असेल, मागच्या IPL नंतर. हम्म. आणि ते सुद्धा डायरेक्ट वर्ल्ड कपला येऊन असं परफॉर्म करणं, इट्स हम्म. नॉट हम्म. व्हेरी इझी. नाही सिराज हे बघ, सिराजचं कसं आहे माहितीये का, इंजिन गरमच असतं त्याचं. तू त्याला कधी पण बोलव तो रेडी दॅट असतो इज ट्रू. म्हणजे त्याचं. आणि हा म्हणजे टू तो करेक्ट माय मिस्टेक, तो आय थिंक सय्यद मुश्ताक अली पण खेळला हैदराबाद कडून. हा. हा. हम्म. पण या तू म्हणालास ते एकदम बरोबर आहे. इंजिन फुल गरम, पूर्ण प्रत्येक बॉल एकदम 200% देऊन इमोशनली. हा. 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 आता तू इंजिन गरमचा अर्थ असा नको समजू की तो प्रॅक्टिस करत होता. तो खूप टॅन झाला होता. तो कुठल्या तरी बीचवर होता येस. आणि तो मस्त सोडून आला. चिल करत होता. हा. पण अरे काय त्याला उगाचच इंटरनॅशनल रोमिंग कॉल करून बोलवण्यात आलं. पण तो त्याला ठीक आहे, नव्हता तो आता येणार. आय गेस परत जाऊ शकतो. कारण आता पुढे आय होप बुमराला खेळवतील पुढची मॅच, सो त्यालाच बाहेर जायला लागेल. सो बुमराह हा फारच तू विवादास्पद येस. विषय काढलायस. काय म्हणजे बुमराचं काय म्हणजे ते त्याच्या घरच्यांशी बोलावं लागणार आहे का कोणाला त्याला तळहाताच्या की फोडाप्रमाणे जपतायत. त्याच्या आईला सांगायचंय का की म्हणजे काय कोणाशी बोलायचं की तो खेळेल. बाळाला कडे घे, कडेवर घे. हा म्हणजे काय म्हणजे गौतम गंभीरचा हा डिसिजन आहे का अं, का कुठल्या आपल्या फिजिओने काही सांगितलंय गौतम गंभीरला की त्याला घेऊ नका, त्याला एकदम जपून त्याची हाडं खिळखिळी झाली हम्म, आहेत, एक बॉल जरा त्याने जर जोरात टाकला तर काय होईल सांगता येत नाही, बरोबर. असं काही आहे का का बुमरालाच स्वतःला खेळायचं नाहीये का तो त्याने हा. हार्दिक पांड्यासारखा ऍटिट्यूड आता घेतलाय कंटाळा आणि आलाय. त्यांच्या दोघांमध्ये बोलणं झालंय की हार्दिक म्हणाला अरे कशाला तू एवढं मेहनत घेतो, सांग नाही खेळायचं मला आज, नाही इच्छा माझी, असं असं काही आहे का? काय आहे? तू हास्य जत्रा बघतोस का, महाराष्ट्राची हास्य जत्रा? हो अरे त्याच्या महाराष्ट्रात आपण सगळेजण बघतो. त्याच्यात ते ओमकार राऊतचं स्किट आहे ना, त्या कंटाळावालं, कंटाळा आलाय मला. तसं कंटाळा झालंय आलाय हा. बुमराचं बहुतेक. म्हणजे हार्दिक पांड्याचं माहिती होतं, हे ऐकलंय की असं कधी कधी तर असतो की यार कंटाळा आलाय आज, बाकीच्या पोरांना कळू दे, सगळीकडेच कशाला मी. हा. तर तसं आता ते बुमराह पण करायला लागलाय की काय मला माहित नाही पण की हे ऐकलं मी, कोण आय थिंक सूर्यकुमार यादवनी सांगितलं प्रेस कॉन्फरन्स मध्ये, त्याला खूप ताप आला हम्म. होता म्हणे बुमराला. याला पण ताप होता अपेरेंटली, हम्म. अभिषेक शर्माला. बट बुमराला खूप जपण्याची सवय लागली आपल्याला, त्यामुळे त्याला बसवलं. आणि अभिषेक नाही 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 शर्माने नाही, सूर्यकुमार यादव आणि गंभीर आणि एकंदरीत प्रेस कॉन्फरन्स मधून ताप येणं, इंज्युअर्ड असणं, शाळेत ह्या गोष्टींकडे किती सिरियसली बघायचं आणि ते खरं समजायचं की नाही हा जरा एक प्रश्नच आहे. ही कारण मी ऑफिसला न जाण्यासाठी देतो जनरली. हा हा म्हणजे ती तसंच आहे ते. हा आणि आपल्याला बघणाऱ्या बऱ्याच जणांना ते लक्षात आलं असेल हो. की ह्यांचं ताप येणं आणि इंज्युअर्ड होणं हे काय आहे.
ते एक्झॅक्टली. जरा तो होता म्हणजे हा फील्डवर दिसला, फील्डवर म्हणजे फील्डिंग नव्हता करत, पण राष्ट्रगीताला आला होता. नंतर ह्याच्यामध्ये पण बसून मस्ती चालू होती त्याची. डगआउट मध्ये पण बसला हां. होता. काय आराम करत होता हम्म. अशातला भाग संजू नाही. सॅमसनचं सांत्वन करत होता तो, बघितलं मी. हां. मला वाटलं, की हम्म. आता अभिषेक शर्माला पण ताप आला म्हटल्यानंतर संजू सॅमसनला घेतलं पाहिजे होतं मग. त्याला तरी का तुम्ही हे करता ना बिचारा. त्यांनी काय घोडा मारलाय. हे हे बघ, कसं आहे माहितीये का, खूप मोठे आणि खूप म्हणजे खूप पुढचं प्लॅनिंग चालू आहे, ते तुझ्या हं, लक्षात येत नसेल. बुमरा, मला जे मी बघून जे असं माझ्या लक्षात येतंय की काय फॉर्म्युला असू शकतो बाबा, का तो खेळत नाही, तर मला विचारलं असतं हा 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 खूपच मोठा प्लॅन. त्याचं असं म्हणणं आहे बुमराचं की भाई, चला मी तर खेळलो, इतके वर्ष हं. खेळतोय, माझ्यानंतर कोण, आणि हे तुम्ही कधी शोधणार आहात, हां. आणि गुड आणि पॉइंट. किती वर्ष मी खेळायचे आणि मी जिंकून द्यायचे आहेत मॅचेस. तर आणि त्याने काय झालं, त्याने बरेचदा हे सांगून बघितलं गौतम गंभीरला म्हणा किंवा सिलेक्टर्सला म्हणा, पण ते ना सिरियसली घेत नव्हते त्याला, बुमराला. तर त्याला असं झालं, मी अशा वेळेला मी त्यांना दाखवून देईन जेव्हा ऍक्च्युली गरज असेल. सो आता वर्ल्ड कपच्या वेळेला जर मी बसून राहिलो, मला जर ताप आला, तर मग हे मला सिरियसली घेतील, आणि मग दुसरा बुमरा किंवा दुसरा कोणीतरी फास्ट बॉलर की जो येस. त्याच तोडीचा आहे असा शोधायला सुरुवात करतील, किंवा हं. जे ऑलरेडी आपले पेसर्स आहेत त्यांना तरी असं ट्रेन करतील की जे येस. नेक्स्ट बुमराची जागा घेऊ शकतात, असं मला वाटतं. हा खूप मोठा प्लॅन आहे. अरे, हा त्यां आपल्यासारख्यांना नाही कळणार, अरे इतकं लगेच लक्षात नाही ऑलमोस्ट येणार. सापडलाय त्यांना. हम्म. अरे, प्रसिद्ध कृष्णासारखा हम्म. ग्रेट बॉलर असताना तुम्ही कशाला दुसरा बुमरा शोधायचा आहे? मला कळतच नाही. आई ग. प्रसिद्ध कृष्ण. एनिवे. सो मुव्हिंग ऑन. हां, म्हणजे सिराज जाऊ शकतो परत त्याच्या व्हेकेशनला टॅन व्हायला. बुमरा मोस्टली होपफुली येईल हा हा, परत. तो लगेच निघाला. तो लगेच हां. निघाला आज. आज तो थांबला नाही जास्त. येस. त्याने फक्त पटकन विचारलं मॅच संपल्यावर की म्हणजे मॅन ऑफ द मॅच वगैरे मला आहे तर सांगा, हां. थांबतो नाही तर मी निघतो लगेच. निघतो. हा, तसं तो म्हणजे त्या तेवढ्या पुरतच आला होता तो. हं. येस. आणि तू मगाशी अ, म्हणजे ओपनिंग बॅट्समन आणि संजू सॅमसन विषयी विचारत होतास हं, हं. की संजूने काय केलंय वगैरे. परत एकदा तू मोठं प्लॅनिंग लक्षात घे. ते संजू सॅमसन आणि ह्या सगळ्या गोष्टी आपण बोलतोय, पण तिकडे जो वैभव सूर्यवंशी तयार होतोय ते तुझ्या लक्षात येतंय का? येस. की हा, म्हणजे जसं सिराजला पटकन बोलवून घेतलं जाऊ शकतं, तर आज हे वॉर्निंग ईशान किशन आणि अभिषेक शर्माला पण होतं की तुम्ही टोटली. पण जास्त, तुम्ही म्हणजे स्वतःला खूप जास्त कॉन्फिडंट आणि ओव्हर कॉन्फिडंट समजू नका. पटकन तुम्हालाही कोणाला तरी इंजुरी किंवा ताप येऊ शकतो आणि मग त्याच्या जागी वैभव सूर्यवंशी येऊ शकतो. अरे, आम्ही कोणालाही पटकन बोलवू शकतो. अरे नक्कीच. आणि मग त्यांना हम्म. खूप चांगला चान्स होता संजू सॅमसनला इंजर्ड डिक्लेअर करून वैभव सूर्यवंशीला घेऊन यायचा. आता वर्ल्ड कप पण संपलाय. अंडर 19 वर्ल्ड कप संपलाय. एक्झॅक्टली. हां, ही इज आणि संपता अवेलेबल. संपता त्याने त्याचे म्हणजे त्याने ट्रेलर दिलाय. त्याचं दाखवलंय, हा हां, ट्रेलर दाखवलंय की हे बघा मी हे असं करू शकतो, म्हणजे येस, 80 बॉलमध्ये पावणे 200 रन वगैरे मी मारू शकतो, जमतं मला तसं. येस. हम्म. नक्कीच. आय-पी-एलमध्ये पण त्यांनी हा दाखवलंच होतं. सो हा, ही इज कॅपेबल. एक्झॅक्टली. अरे खूप खूप ओपनर्स बसलेत त्यांच्या डोक्यावर, मानगुटीवर ऑलरेडी. त्यामुळे संजू सॅमसननी लाईटली घेतलं तसं या दोघांनी नाही घेतलं पाहिजे. त्याच्यामुळे जे लोक बाकी ओपनर्स विषयी म्हणजे देवदत्त पडिक्कल आणि हं. आपले अजून कोण, तो सीएसकेचा आपला ऋतुराज गायकवाड. ऋतुराज गायकवाड, ह्यांचे जे कोणी फॅन्स असतील हं. त्यांनी म्हणजे प्लीज माफ करा, ऑलरेडी खूप मोठी लाईन आहे ओपनिंग बॅट्समनची, खास करून T20 साठी. अरे अं, आजकाल ना फॅन्स म्हणणं मला कसं तर विचित्र वाटतं. पी-आर वालेच असतात. म्हणजे तुम्ही खेळवा ना खेळवा, आम्ही तुम्हालाच सपोर्ट करणार. हम्म. हा, तर ते काय संजू सॅमसनचं नाही का, हां, म्हणजे ती एक्झॅक्टली. जस्टिस आर्मी. एक्झॅक्टली. म्हणजे हा. जज पण एवढं जस्टिससाठी हे करत नसतं, तसे ते पी-आर वाले नुसतं मागत असतात. येस. हा, बट तर
या कालच्या मॅचमध्ये जो फारच खूप छान म्हणजे एक आपण काय म्हणता येईल दाखवून दिलं की आम्ही सरप्राईज देऊ शकतो अशी बॅटिंग करून. हे जे एक्झॅक्टली. काही आपण दाखवलं त्याविषयी तुझं काय म्हणणं आहे? म्हणजे वर्ल्ड कपच्या आधी असं होतं की तुम्ही किती आमच्या बॉलर्सना मारा, आमचे बॅट्समन एवढे रन्स बनवतील की यू कॅन नॉट रीच देअर और इझिली चेस करून टाकतील. पण आज उलट झालेलं दिसतं इकडे, विचित्र एकदम. ते ह्याचं मी आहे ना, ते एकदम से बदल दिया, तो पाकिस्तानचा माणूस हे करतो ना, तसं झालं. जज्बात बदल जज्बात दिए. बदल दिए, हालात बदल दिए. हा, एक्झॅक्टली. सो तसंच झालं आज एकूणच. म्हणजे मला वाटतं ना, या लोकांनी आपल्याला फालतू सवय लावलेली आहे की काहीतरी कॉन्क्रीट सारखी पिचेस करायची आणि हे मारणार 250-300 रन आणि मग असं पिच आलं समोर. हे आता आयसीसी टुर्नामेंट आहे, न्यूट्रल क्युरेटर्स असतात, इंडियाचे क्युरेटर्स नाही तिकडे. सो बरोबर हा, बरोबर ते तुम्हाला हवं तसे रस्ते नाही बनवणार इकडे तुम्हाला. बरोबर आहे, हा, बरोबर. आणि अशीच मला तर वाटतं अशीच पिचेस पाहिजेत जर तुम्हाला दोन्ही बॉलिंग बॅटिंगला जस्टिस द्यायचं असेल तर. हा, आणि मग तुम्ही 200 क्रॉस करून दाखवा तर हा, मानलं. एक्झॅक्टली. सो मला ऍक्च्युली बरं झालं आता आपण असे रंग दाखवले. आय होपफुली यातनं काहीतरी गंभीरच्या डोक्यात प्रकाश पडेल, आपल्या बॅट्समन थोडे रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन खेळतील अशी माझी एक आशा आहे. पण नाही, आणि सूर्यकुमार पोस्ट मॅच प्रेझेंटेशनला बोलला की एकंदरीत हे पिच बघून आम्हाला लक्षात आलं होतं की हे 160चं पण पिच नाही, इथे 140-150 बनले ना तरी पार स्कोर. म्हणजे सो आम्ही त्या अँगलनेच खेळत होतो. ठीक आहे, म्हणजे एकीकडे त्याने हे ऍग्री केलं की हे 160चं पिच आहे किंवा व्हॉट एव्हर, म्हणजे 150 क्रॉस जर झाली तर तुम्ही हा चांगला स्कोर मानला जाईल या पिचवर, असं ते. मग हे माहिती असताना असे शॉट्स खेळायचे हे मला हो नाही ना, कळलं. म्हणजे एक्झॅक्टली. एकीकडे तू म्हणतोय मला पिच कळलंय आणि दुसरीकडे एक पोरगा थांबत नाही, एक पोरगा. म्हणजे सगळ्यांना हा, म्हणजे टेनिस खेळायची सवय, बॅडमिंटन खेळायची सवय लागली, हवेतच मारायचं. आणि हा, म्हणजे काय काय मला काही कळलं नाही. एक्झॅक्टली, म्हणजे मी समजू शकतो. आता अभिषेक शर्माची विकेट तू पाहिलीस तर हा, थोडा रेग्युलर किंवा नॅचरल जे फिल्डिंग पोझिशन्स लावतात पहिल्या ओव्हरला तिकडे नव्हता तो. डीप कव्हरला किंवा थोडा अजून एक्स्ट्रा डीप कव्हरला होता फिल्डर, आणि सरळ त्यालाच पकडला. त्याचा कॉन्फिडन्स मी समजू शकतो की मी याला इझिली डोक्यावरनं मारीन, जाईल 6. पण असं दरवेळेला होत नाही, थोडं रिस्पॉन्सिबिलिटीनी खेळायला पाहिजे. बट ठीक आहे, तो अभिषेक शर्मा आहे. नाही, ते अभिषेक शर्माने तर ते म्हणजे त्याला बाबांनी सांगितलंय त्याच्या की हे बघ, पहिल्या बॉलला 6 मारले नाही तर घरात पाऊल ठेवायचं. ते असे ते तसे नाही, बाहेर उभं करणार मी. बाबांनी सांगितलंय का गंभीरनी कॉन्ट्रॅक्ट मध्ये लिहून घेतलंय, पहिल्या बॉलला 6 नाही मारली तर संजूला घेणार तुझ्याऐवजी. हा, संजूला घेणार, आणि त्यानेही नाही मारली तर मी वैभवला मेसेज टाकणार. अरे, तो पण खेळायला स्वतः कमी करणार नाही. हा, आणि मला असं वाटतं काय झालं, सूर्यकुमारला ते पिचचं कळलं पण त्याने ना ग्रुपमध्ये मेसेज टाकायचा विसरला. त्याने बाकी कोणालाच सांगितलं नाही, त्यामुळे तो स्वतः शहाणा 20 पर्यंत खेळला, कारण त्याला माहिती होतं पिच कसं आहे. एक्झॅक्टली. पण त्याने इतर कोणाशी शेअर नाही केलं की हे पिच अरे, कसं आहे. बहुतेक मुद्दाम केला असेल असं. इतके दिवस त्याला शिव्या घालत होते, बॅटिंग करत नाही, रन्स होत नाहीयेत. आज म्हणजे त्यालाही केलं की आज बाकीच्यांचे कमी झाले की माझे रन्स बरोबर एकदम आहे. दिसतील. नाही, हे घडलंच पाहिजे होतं, कारण तो बिचारा एरवी आपला बिचारा असा 10च्या आधी रन म्हणजे आउट होऊन आतमध्ये जायचा आणि मागून हे आवाज काढून चिडवायचे त्याला, ए कॅप्टन, रनआउट किंवा असं. म्हणजे त्याला खूप वेदना होत होत्या रे इतके दिवस. आणि तो बोलला होता की आय एम जस्ट आउट ऑफ रन्स, आय एम नॉट आउट ऑफ फॉर्म. तर माझ्या मते हे जे काही पिच त्याने आज बघितलं त्याचं असं झालं की आज आज दाखवा मला करून. हा, शहाण्यानो मला चिडवता काय, घ्या खेळून दाखवा तुम्ही, तुमचा जो 200चा स्ट्राईक रेट आहे ना तो दाखवा करून इकडे. माझी ना आपल्या बाकी बॅट्समनशी फार अशी सगळ्यांशी कंप्लेंट नाहीये. म्हणजे शिवम दुबे किंवा
चल ठीक आहे, हार्दिक पांड्या पण मी मे बी काय समजू शकतो, काय तो तशाच हम्म. नेचरचा आहे. इवन अभिषेक शर्मा पण ठीक आहे, चल पहिला बॉल. पण जे लोक 10-15 बॉल खेळलेत त्यांना थोडा तरी अंदाज आला असेल ना पिच कसं आहे. तर तुला सरळ ईशान किशनवर बोलायचं. बोल बोल. हम्म. तुम्ही एवढे बॉल खेळल्यानंतर तुम्हाला अंदाज येतो. ईशान किशन मुंबईचा प्लेअर आहे अरे. एम आय मध्ये इतकी वर्ष होता तो, मुंबई इंडियन्स मध्ये. अशी पिचेस बनलीच हम्म. असतील मुंबईमध्ये जर नाही ना, मुंबई इंडियन्सच्या मॅचला कुठे अशी पिचेस असतात. असू शकतं, पण अंदाज आ- तुम्हाला एवढे तुम्ही इंटरनॅशनलला खेळताय, त्यामुळे 15 बॉल नंतर तुम्हाला अंदाज आला पाहिजे कसं पिच आहे. आणि तुम्ही हम्म. तसं तुमचा गेम मॉडिफाय केला पाहिजे. पण सगळ्यांना आपलं बॅडमिंटन खेळायचंय तर ते आता काय. ते आता ठरलंय ना, म्हणजे आता हे बघ, असं नाही करायचं. हे चुकीचं आहे. आता न्यूझीलंडची सिरीज झाली आणि सगळेजण अगदी टाळ्या वाजवत होते की हा ही डेंजर टीम आहे, ही खतरनाक टीम आहे, ही अशीच खेळणार, ये काय? ऐसे ही मारेंगे, ज्या जो उखाडणे उखाडणे. हे त्यांनी काय आता नाही, असं तुम्ही ऍटिट्यूड घेतला बाकीच्या आणि टीमनी मग तुम्ही आपल्याला म्हणताय की उडवूनच, डोक्यावर असं नाही. डोक्यावर चढवलंय बाकीच्या टीमनी आपल्याला, उगाचच आपलं, मग आणि आपल्याला ओव्हर म्हणजे कॉन्फिडन्स करून. नाही, तसं नाही. म्हणजे आता फिल्मचा ट्रेलर जर त्यांनी एवढा जबरदस्त दाखवला मागच्या सिरीज मध्ये न्यूझीलंडच्या, मग तुम्ही म्हणणार की हे काय, वर्ल्ड कपला येऊन जर खालून शॉट्स, म्हणजे जर ग्राउंड शॉट मारून फोरच मारायच्या होत्या, तर मग हे न्यूझीलंडला कशाला एवढे 200-300 अशा 250 रन केले, मग हे कशाला दाखवलं आम्हाला तुम्ही. तर बरोबर आहे, म्हणजे त्यांचं काही चूक नाही. ते त्यांनी ठरवलंय आता. थोडं आपली बैलबुद्धी साईडला ठेवून थोडस डोक्याने विचार करावा असं मला वाटतं. प्रत्येक नाही, याचं क्रेडिट सूर्यकुमारलाच जातं. त्याने ग्रुपमध्ये मेसेज टाकला नाही. त्याला माहिती होतं की कोणाचंच बसणार नाहीये शॉट्स. आज मी सांभाळून खेळणार. आज मैं करेगा. आज बडा भाई खेलेगा. बट टू हिज क्रेडिट, त्यांनी ना फिल्डिंग बघून शॉट्स खेळलेत सगळेच. म्हणजे त्यांनी कधीच असं गर्व केला नाही की मी मारला तर आता सिक्सच जाणार आहे. त्याला माहितीये बॉल टाइम नाही झाला तर आतमध्ये पडू शकतो फिल्डरच्या. त्यांनी सगळे आज जी फिल्डिंग आहे 30 यार्ड मध्ये त्यांच्या डोक्यावरनच शॉट मारलेले. सो आता आणि दुसरं अजून एक, जसं तू म्हणालास की त्याचा कॅच सुटणं हा टर्निंग पॉइंट होता. जसं मी म्हटलं की कदाचित माहित नाही, मे बी त्याचा कॅच पकडला गेला असता, कदाचित हार्दिक पांड्या खेळला असता सेन्सिबली, म्हणजे नाईलाजाने का होईना, पण जाता जाताना हार्दिक पांड्याच्या कानात त्याने सांगितलं असतं की हे पिच तसं नाहीये, मी आधी कोणाला सांगितलं नाही पण आता तुला सांगतोय, त्यामुळे जरा नीट खेळ. पण माझ्या मते टर्निंग पॉइंट तो होता की जो खेळलाच नाही आज, तो म्हणजे ड्यू. हा टर्निंग पॉइंट होता की जो MI ची मॅच, मग अशी तू म्हणालास की मुंबई इंडियन्सची पिचेस आणि ह्या सगळ्या गोष्टी, सो पिच कसंही असेल तरी ड्यू आज नव्हता आणि तो खेळला नाही आज. म्हणजे तो गौतम गंभीरने आणि सूर्यकुमारने आज हे दिलं होतं की ही इज इंजर्ड, का त्याला ताप आलाय असं काहीतरी. हा, तर तो आज खेळला नाही. तर त्याच्यामुळे ते जरा आपली बॉलिंग तेवढी, म्हणजे मला आपल्या बॉलर्सचं क्रेडिट काढून नाही घ्यायचं, पण बेसिकली तो नसल्यामुळे त्यांचे शॉट तसे बसत नव्हते. त्यांना जसा बॉल बॅटवर हवा होता तसं मिळत नव्हता. बरोबर आहे, अगदी बरोबर. डर के आगे जीत ऍबसेंट होता आज. बट पण आणि ह्याच्या मागे कोण आहे सांग बरं, सांग कोण आहे, का नाही आला ड्यू? गंभीर नाही 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 नाही, तू खूप लांबचा विचार कर. लक्षात घे, 2-3 दिवस आधी थाला बोलला होता. हा, 2-3 दिवस आधीच थाला बोलला होता, मला ड्यू आवडत नाही. बरोबर. सो सीएसके आर्मी जागी झाली असली. हा, तू समजून घे ते रिझन काय आहे. गौतम गंभीरने हे खूप मोठं, म्हणजे मोठं पॉलिटिक्स चालू होतं मागे. बरोबर. बट अगदी बरोबर, गुड पॉइंट आहे की ड्यू नव्हता सरप्राइझिंगली. मुंबईमध्ये असतो जनरली, स्पेशली थोड्या थंडीच्या दिवसात वगैरे, पण काल नव्हता आणि त्याचा आपल्याला फायदा झाला. नाही म्हणू शकत नाही आपण. याच्यात एक फक्त विधान तुझं जे मला जरा खटकलं, मुंबईत कधीपासून थंडीचे दिवस आले? अरे, मुंबईकरांसाठी थंडीत असते, स्वेटर घालून फिरतात ते डिसेंबर मध्ये.
थंडी असो वा नसो. हा डिसेंबर मध्ये ना. हा म्हणजे आता तर फेब्रुवारी पण अर्धा ऑलमोस्ट गेला म्हणजे हो, आता. आता आंबे यायला लागतील त्याच्या हळूहळू. हा हा त्याच्यामुळे थंडी बिंडी काही राहिली नाही आता. बरोबर. म्हणजे ती अशी होती असंही म्हणण्यासारखं नाही, पण जी काही होती थोडीफार ती पण आता गेली. गेली. बरोबर पण बरोबर. हा ड्यू तर नव्हता त्याच्यामुळे. सो सरप्राइझिंगली सो आपण पटापट स्कोर कार्डवर येऊया. येस. आपल्या बॅटिंगच्या त्यातल्या त्यात म्हणजे सूर्यकुमार विषयी तर आपण बोललेलोच आहे की हा त्याने खूप चांगले शॉट्स खेळले, तो चांगला खेळला. पण बाकी अजून एक क्रेडिट मी तिलक वर्माला पण हा देईन की ठीक आहे, तो जसं तू मला मगाशी म्हणालास की तो जर 10-15 बॉल खेळलाय तर तो अजून थोडं त्याने स्ट्रेच करायला पाहिजे होतं. बरोबर बरोबर. बट ठीक आहे, हरकत नाही. तरी तो हम्म, 150च्या स्ट्राईक रेटने म्हणजे ऑलमोस्ट 156च्या ठीक आहे. स्ट्राईक रेटने 16 बॉलमध्ये 25 केले त्याने. हा म्हणजे नॉट बॅड. अशा पिचवर हे कॉन्ट्रीब्युशन ऍक्च्युली खूप सिग्निफिकंट आहे, महत्वाचं आहे. सो हा म्हणजे ठीक आहे. 25-30 रन इज नॉट बॅड. हो आणि एस्पेशली जर तुम्ही 150च्या वरती स्ट्राईक रेट असेल तर इट्स ओके. बरोबर. अभिषेक शर्मा, ईशान किशन ते असेच खेळणार आहेत. येस. थोडंसं ईशान किशनला नंतर नंतर कळलं होतं की हे पिच तसं नाहीये. झेपत नाही. पण तरी सुद्धा तो एरियल शॉट का मारत होता माहित नाही. बट होपफुली आज जे काही घडलंय म्हणजे कालच्या मॅच मध्ये जे घडलंय त्याच्यातून तो शिकेल आणि त्यालाही लक्षात येईल की ज्या दिवशी भाई पिच साथ देणार नाही तेव्हा ग्राउंड शॉटवर अवलंबून राहावं लागणार, ऍटलिस्ट तोपर्यंत जोपर्यंत एक 30-35 बॉल खेळत नाही. बरोबर. अरे रोहित शर्मा आणि विराट कोहली हसत असतील यांच्यावर की आम्हाला शिव्या घालायचा, हळू खेळायचो किंवा काय. रोहित शर्माला नाही पण कोहली तर नक्की शिव्या खायचा बरेचदा की नेट रन रेट वाढत नाही, तसंच आहे. पण जेव्हा अशी पिचेस असायची तेव्हा तो 2-2 रन धावून किती जिंकून दिलेत आपल्याला त्यांनी मॅचेस. अरे तू तर विराट कोहली विषयी बोलतोय म्हणजे तो तर मी असं म्हणेन की आता बऱ्यापैकी पिरियड झाला की तो T20 मधून त्याने टाटा बाय बाय केले T20ला. आपण वैभव सूर्यवंशी विषयी बोललो, आपण संजू सॅमसन विषयी बोललो, आपण हे पण बोललो की बघा हे यांनी असं केलं तसं केलं. पण सगळ्यात जास्त दुःख कोणाला होतंय माहितीये तुला? गिलला. त्याचं असं झालं साल्यांनो ह्याच्यापेक्षा तर चांगला मी खेळायचो. मग अशा पिच मध्ये मी पण केलेले तर मग तुम्ही मला का बसवलं? बरं मी तर व्हाईस कॅप्टन पण होतो. हो मग. बरोबर बरोबर. तर हा तर मी मगाशी म्हटलं ना ओपनिंग बॅट्समनची खूप मोठी लिस्ट आहे. लिस्ट आहे. येस. ऍक्च्युली हल्ली सगळ्यांनाच ओपनिंगच करायचं असतं, कोणाला नाही बसायचं मध्ये. आणि पण अभिषेक शर्मा आणि शिवम दुबे यांचं कौतुक, कारण जास्त बॉल वाया न घालवता पटकन आले आणि लगेच निघून गेले. एक बॉल खेळून म्हणजे उगाच म्हणजे कारण त्यांचं एक आहे की बाबा एक तर मी खेळेन तर स्ट्राईक रेट 200चा पाहिजे, नाही तर मी 2-3 बॉल पेक्षा जास्त बॉल वाया घालवणार. ऍक्च्युली मला ना काहीच प्रॉब्लेम नाही ऍटिट्यूडशी माझी. ठीक आहे असंच करा मग तुम्ही, म्हणजे आता तसंही मोठं तसंच आहे म्हणजे गुंडागर्दी आर्यापार. येस ठीक आहे. पण 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 ह्याचा अर्थ असाही असू नये की लगेच पहिल्याच बॉलला सिक्स गेली पाहिजे. एकदम ठीक आहे, तुम्ही पहिले मी असं म्हणतो की जरी तुम्ही ओपनिंग बॅट्समन असाल किंवा तुम्ही हिटर असाल, आता याच्यात 8 मधले 7 हिटर्सच आहेत, पण मी असं म्हणेन की 2 ते 3 बॉल तरी घ्या तुम्ही. ऍटलिस्ट बघा तर काय आहे, पिच कसं आहे, बाउन्स कसा आहे, तो बॉलरचं इंटेन्शन कसं आहे, काय टाकायचंय त्याला. 2-3 बॉल मी अगदी एवढे दिवस रस्त्यांवर म्हणजे कॉन्क्रीटवर खेळून त्यांना पिच हा प्रकार असतो हेच विसरून गेलेत की हे पण बदलू शकतं. त्यामुळे त्यांनी विचारच केला नसेल तुम्हाला वाटतं. हे असू शकतं. पण हे आता टू बी ऑन सिरियस नोट, हे ऍक्च्युली त्यांना अलार्मिंग आहे की या वर्ल्ड कपला अशी पिचेस असतीलच आणि श्रीलंकाला गेलात तर असणारच आहेत अशी पिचेस. एक्झॅक्टली. सो तरी तुम्हाला असंच मूर्खासारखं खेळायचं असेल तर मग टॉप 4 मध्ये पण जाणं कठीण आहे
सेमीफायनलला पोहोचणं हा, कठीण. मग तर तुम्ही तुमच्याच पायावर म्हणजे धोंडा आज पडताय. युएसए एक, होती म्हणून मोठी टीम असती तर हरलोच होतो आपण आज. हो हो हो. ते USA ला वगैरे ते ड्यू फॅक्टर आणि या गोष्टींचं जरा म्हणजे गरज पडली, म्हणजे हा, पडली असती. एक्झॅक्टली. पण बाकी कोणी असतं तर ते आधीच हुशार झाले असते की बाई पॉवर प्लेला 30 रन झाले तरी चालतील, टिकून खेळू, येस, सेट होऊ, मग बघू काय बरोबर करायचं. बरोबर. ऍक्च्युली इथे ना आपण येऊच या त्यांच्या बॅटिंग बद्दल, पण मी तुला नंतर याच्या माझा काउंटर पॉइंट सांगतो. पण आपण आधी आपली बॅटिंग बद्दल बोलूया. अजून कोण उरलेत आपले हिरे? मिस्टर रिंकू सिंग 14 हा. बॉल 6 रन, हे 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 जरा डेंजर आहे. एक तर हा. तू 100च्या तरी स्ट्राईक रेटने खेळ, नाहीतर आपल्या पटकन शिवम दुबे आणि अभिषेक शर्मा सारखा येऊन लगेच आपला काय तो विषय एकदम क्लिअर ठेव की भाई मी असाच खेळणार. एक माझं नाही तर कमीत कमी 100चा हो स्ट्राईक हो रेट. अगदी बरोबर. म्हणजे माझं एक ऑब्झर्वेशन आहे, तो जेव्हा त्याला इझिली मारता येत असतं ना तेव्हा तो खूप भारी खेळतो. पण जेव्हा जिथेही त्याचं असं होतं की मला मारता येत नाहीये, तिकडे रिंकू सिंग काहीच कामाचा नाही. म्हणजे तो अडॅप्ट नाही करू शकत असं मला वाटतं. हे जरा म्हणजे तू कॉन्ट्रोवर्शियल विधान बोललाय, बघूया आता पुढे काय होतंय रिंकू येस, सिंगचं. गौतम गंभीरचा फोन येईल मला घरी लगेच. ठीक आहे, गंभीर मग सर. सांग एखादा ऑलराऊंडर असं तर लगेच सांग. पण ठीक आहे, रिंकू सिंग बॉलिंग पण करतो, बॉलिंग त्यांनी करतो. विकेट येस घेतली येस येस. नेक्स्ट हार्दिक पांड्या. हे बघ, तो तो केवळ आणि केवळ या कारणासाठी खेळत होता कारण आज नीता काकू येणार होत्या मॅच बघायला आणि रूड वाटायला नको, एकदम असं हे की हॅड नॅक हॅज असं असं ऍटिट्यूड वाटायला नको म्हणून तो खेळत येऊन होता. लगेच गेला. आणि कसं आहे, बुमरा आणि हार्दिक पांड्या दोघांनी सेम ऍटिट्यूड दाखवणं पण बरोबर नाही. बुमरा ऑलरेडी बसला होता, त्याचं असं झालं ठीक आहे यार खेळ लेता हूं मैं, तू भी क्या याद रखेगा, असं ते झालं जरा. बरोबर. अक्षर पटेल ठीक आहे, 11 बॉल 14. ऍक्च्युली ना अक्षर पटेल चांगला खेळत होता. तो चांगला म्हणजे त्याला पिच पण कळलं होतं, पण एका बॉलला त्याला अक्कल खाती जमा झाली बहुतेक आणि ते घाण ते केली. नंतर सगळ्यांनी ग्रुप डिस्कशन केलं. नंतर काय झालं, नंतर त्यांनी बघितला मोबाईल सूर्यकुमारचा, तर तो सेंड करायचा राहिला होता. मी तुला म्हटलं ना मगाशी, त्याने टाईप केला होता मेसेज, पण ते त्याने केला नव्हता सेंड. ते झालं, तसं झालं ते. मग अर्शदीप सिंगने येऊन एकदम तो धोनी बनायला गेला. तो धोनीत बनतो नेहमी. अरे म्हणजे धोनी पण एवढा धोनी बनत नाही, पण तो बनतो. हा, तर त्याला ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे काय म्हणता येईल, सरदारचं रक्त आहे, ते थोडं जरा सळसळतं. हा, तर ठीक आहे, हरकत नाही. बाकी तर काय, त्यांच्या बॉलिंग विषयी बोलायचं झालं तर त्यांचा जो अली खान आहे, तो एका फिल्डिंगच्या वेळेला इंजुअर्ड झाला म्हणून तो बाहेर गेला, पण त्याने अप्रतिम 2 ओव्हर टाकल्या आणि तेही पॉवर प्ले मध्ये. फील्ड रिस्ट्रिक्शन असताना त्याने ज्या लेवलची बॉलिंग केली म्हणजे अरे म्हणजे त्यांनी जर परत आला असता ना तो बॉलिंगला, तर आपले अजून वांदे झाले असते असं मला वाटतं. म्हणजे एवढे रन्स होणं कठीण होतं. तो खूपच चांगली टाकत होता आणि 140-145 टाकत होता तो. म्हणजे मी युएसएच्या यांच्याकडनं एवढं एक्सपेक्ट नाही करत आहे. मे बी माझी चूक आहे, पण ते शेवटी आता कसं आहे, म्हणजे काही का असे ना, ते पाकिस्तानी रक्तच आहे, त्याच्यामुळे ते ऑब्विस आहे जरा थोडस. आणि त्याला काय म्हणत होतस? आपल्या मुंबईच्या रक्ताचं काय, 4 ओव्हर 65. तो मला जरा बघू देतो, मुंबईचा आहे का पहिले तर. हे मला खूप ऐकायला लागलंय मला त्याच्यामुळे, मुंबईचा. एक तर माझं नाव पण सौरभ आहे. अरे हो रे, मुंबईचा आहे रे तो. अरे तो नॉस्टॅल्जिक व्हिडिओ आहे त्याचा एक, की वानखेडेवर आलो मी इतक्या वर्षांनी, इकडे खेळलोय वगैरे, आणि आता परत येईल तो असं वाटत नाही वानखेडेवर. मला वाटतं त्याला बुमराह सारखं बसवतील वानखेडेवर. नाही, ठीक आहे. हे बघ कसं आहे माहितीये का, एक तू लक्षात घे, आपल्यासाठी जसा वेकअप कॉल होता ना, तसा त्यांच्यासाठी पण तो वेकअप कॉल होता, कारण त्यांची पुढची मॅच पाकिस्तान बरोबर आहे, युएसए ची. बरोबर. अरे सो
त्यांना पण म्हणजे तू जसं मगाशी म्हणालास की आपण सतत 200 250 250 असे रन करत होतो. हम्म. तर कुठेतरी आपल्याला पण कळायला पाहिजे होतं ना की भाई प्रत्येक मॅच मध्ये नाही असं होणार आहे. हा. तर तसंच सौरभ नेत्रावलकर जो त्यांचा मेन बॉलर आहे, फास्ट बॉलर, तो हायेस्ट विकेट टेकर आहे. तर हम्म. त्यालाही कुठेतरी एक रियालिटी चेक मिळाला असेल की प्रत्येक मॅच मध्ये मला हायेस्ट विकेट टेकरच मी असेन असं नाही. एखाद्या हायेस्ट मॅच मध्ये मला पडू शकतात, हायेस्ट रन गेटर पण होऊ शकतो त्याला. असू शकतो. तर आपल्या वर्सेस मागच्या वर्ल्ड कपला त्यांनी चांगली टाकली होती बॉलिंग. ही वॉज पिक ऑफ द बॉलर. एक्झॅक्टली मी तेच म्हणतोय ना, तेच म्हणतोय की आता एक पण विकेट नाही मिळाली त्याला, प्लस 65 रन्स त्याला पडलेत. तर ते तर 10 तारखेला त्यांची जी मॅच आहे पाकिस्तान बरोबर, तर त्यावेळेला ते सगळं तो व्हिडिओ बघून येईल. तो त्याला मोस्टली सूर्यकुमारनेच जोडलाय. तर सूर्यकुमार पण आपला मुंबईचाच आहे. तर ते ते तसे ते मॅच नंतर भेटणारच आहेत एकत्र. ते सगळं सांगेल तो मुंबई का बदला की लेगा, मुंबई का हा बदला लेगा तर तो सौरभ नेत्रावलकर. हा तर सूर्यकुमार त्याला काय बोलला की हे बघ मित्रा, कसं आहे, तू आता म्हणजे वानखेडे आणि ह्या सगळ्या प्रेमात पडू नको, टेन्शन घेऊ नको, तू चांगला परफॉर्म कर पाकिस्तान वर्सेस नेक्स्ट मॅचला. तू मुंबईचाच आहेस, लक्षात घे. नीता काकू आज आले आहेत, मी बोलेन त्यांच्याशी. आणि मी आणि हार्दिक पांड्याला पण सांगेल, तो तर कॅप्टनच आहे, त्यानेही तुझं सगळं बघितलेलं आहे बॉलिंग बिलिंग, तर आपण होईल काहीतरी जुगाड. ते आय थिंक तुला तिथे जे US मध्ये बसून तू बग फिक्सेस करतोस IT आणि हे सगळं, ते काय करायची गरज लागणार नाही तुला. आपण IPL मध्ये घेऊ, जरा ब्रँड बिंड मिळतील तुला, तर टेन्शन मत ले, हो जाएगा कुछ. युएसएचा एकही प्लेअर नाहीये आता तरी आय थिंक IPL मध्ये. हा सॅडली रे, सॅडली म्हणजे ऍक्च्युली युएसएच्या प्लेयर्सना त्यांचा टॅलेंट शोकेस करायचा खूप मोठं स्टेज मिळालं नाही IPL कॉन्ट्रॅक्ट घ्यायचं. पण मोठ्या मोठ्या MNCs ला नोटीस पिरियड कसं देणार? ज्यांनी विकेट घेतल्या आहेत त्यांनी चांगला टॅलेंट शो केला की काय त्याचं नाव उच्चारता येत नाही मला, म्हणजे संस्कृत श्लोक पण शॅडले सोपे असतात. शॅडले वॅन काहीतरी आहे. शॅडले वॅन स्लॅक क्विक शॅडले. शॅडलेने 4 विकेट झोडले. येस 4. पण खतरनाक रे, 6.25 चा इकॉनॉमिक रन रेट, 4 ओव्हर 4 विकेट, त्याच्या एका ओव्हरलाच 3 विकेट पाडले ना. बरोबर. येस, आपल्या दान केल्या. घ्या बाबा. हा अच्छा, हा केपटाऊनचा आहे. साऊथ आफ्रिकन कोण बरं. मला वाटतं की USA ची अख्खी टीम अशीच बनली आहे का? इमिग्रंटची टीम आहे रे. हा, आता देशच इमिग्रंट्स आहे तर काय. ट्रम्प तात्यांना आवडणार नाही हे, सगळ्यांना 8 तो स्वतः इमिग्रंट आहे. तो काय, त्याला काय ना आवडायला. अच्छा, हा मोहम्मद मोहसिन हा पेशावरचा आहे. हा बघ, अजून एक पाक इमिग्रंट. पण त्यांनी चांगली 16च रन दिल्या रे त्यांनी. काय कंट्रोलने टाकली म्हणजे बॉलिंग. सूर्यकुमार पिचवर असताना फक्त 16 रन देणं म्हणजे व्हेरी गुड बॉलिंग. पण मग मला एक नाही कळलं की म्हणजे आता पाकिस्तान, आता सॉरी आपण जरा थोडं विषयांतर होतंय, पण पाकिस्तान खेळणारे नाही खेळणारे हा सगळा विषय चाललाय. तर मग त्या गव्हर्नमेंटला सपोर्ट करून हे दोघं का खेळले मग आपल्या अगेन्स्ट? त्यांना आय गेस त्यांना ते गव्हर्नमेंटच मान्य नाही म्हणून तिथून निघून गेलेले. गव्हर्नमेंट मान्य नाहीये, किंवा त्यांचं असं झालं असेल की जर तुम्ही खरे टॅलेंटेड असाल पाकिस्तानमध्ये क्रिकेटर, तर तुम्ही पाकिस्तान सोडून दुसऱ्या कंट्रीकडून खेळलं पाहिजे. बरोबर. ही त्याच्यातून शिकवण आहे. बरोबर. रोज आपल्या शाळेचे हेडमास्टर बदलतात तसे तिथे त्यांचे ऍडमिनिस्ट्रेटर बदलत असतात आणि काहीतरी पण पॉलिटिकल हे घ्यायचे असतात डिसिजन्स. सो बेसिकली जे त्यांचे बॉलर्स आहेत, आता मी पटापट सांगतो. सौरभ नेत्रावलकर मुंबईचा आहे, अली खान पाकिस्तानचा आहे, शेडली केपटाऊनचा आहे, मोहम्मद मोहसिन तो पण पेशावरचा आहे, पाकिस्तानचा आहे,
शुभम रांजणे हा पुण्याचा प्लेअर आहे हा आणि त्याचे हरमीत सिंग हा मुंबईचा प्लेअर आहे. शुभम रांजणेचे आजोबा इंडियासाठी खेळले. आई ग, बघा, नातवासाठी प्रयत्न केला असेल त्यांनी पण म्हणा, पण त्याला व्हायचं होतं इंजिनियर आणि तो गेला तिकडे. मग आठवण आली त्याला की अरे क्रिकेट. कंटाळा आला असेल माहित नाही आता खरी स्टोरी माहित नाही मला, पण असंच काहीतरी असावं. हम्म. अरे अच्छा, काय त्याचे वडील पण फॉर्मर इंडिया अंडर 19 हो का? प्लेयर होते अरे आणि बापरे. हा, ग्रँडसन ऑफ फॉर्मर इंडिया टेस्ट क्रिकेटर वसंत रांजणे अँड सन ऑफ फॉर्मर इंडिया अंडर 19 अँड महाराष्ट्र प्लेयर सुभाष. अरे बापरे, खूपच मोठं कनेक्शन आहे क्रिकेटशी. He was the third all-rounder picked by the Royals at the Vivo IPL player auction before 2019 season. हो असं पण आहे, हे मला आताच कळलं. बापरे. मग आहे म्हणजे ते पण IPL ची काहीतरी आहे शुभम म्हणजे तो आता त्यांनी बॅटिंग पण केलेली दिसते खूपच चांगली. ऍक्च्युली तो हा, त्याने इंजर्ड त्यातल्या त्यात तो पण इंजर्ड झाला होता, बऱ्यापैकी बॅट लंगडत होता. येस. म्हणजे आय होप दोघं रिकवर होतील, अली खान आणि तो पाकिस्तानच्या मॅचच्या आधी. दे आर रिक्वायर्ड. म्हणजे तुझं बेसिकली पाकिस्तानच्या अगेन्स्ट पाकिस्तानी प्लेयर्स चालवावा असं तुझं मत आहे. ऍक्च्युली किती आयरॉनिक होईल ना ते भारताशी. का तुला असं वाटतंय की हे जे तो इंजर्ड झाला हे त्याचं तर कारण नसेल की त्याला खेळायची नाही पाकिस्तानच्या अगेन्स्ट मॅच? काय भरोसा नाही तर पाकिस्तानी म्हणतील आमचा प्लेअर आमच्या वर्सेस खेळतो, आम्ही नाही खेळणार, जा बॉयकॉट. हे बघ, ते मुळात इंडियाची मॅच नाही, त्यांनी क्रिकेट पासूनच बॉयकॉट केलं पाहिजे असं माझं. घ्या हे तुम्ही खेळूच नका, घरीच बसा, तुम्हाला अजून Exactly. बरेच धंदे करायला चान्स आहे तिकडे. सो पटकन आपण युएसएच्या बॅटिंग परफॉर्मन्सवर येऊ. जो ऍक्च्युली त्यांचा अँड्रिस गॉस आहे त्याच्याकडून अपेक्षा होत्या की तो खेळू शकतो, हे बघितलेलं आहे आपण याआधी. पण तो कुठला पाहिलास का तू? तो साऊथ आफ्रिकेचा आहे. अरे रे, कोणी आहे का काय नाहीच आहे का कोणी युएसएचा? कोणी नाहीच आहे वाटतं. उरलेल्या नावांवरनं अजिबातच वाटत नाही कोणी युएसएचा आहे. कोणीच नाहीये. साई तेजा, मोनांक, मिलिंद, संजय, शुभम, हरमीत, तो मोहम्मद मोहसिन, तो शेडली, झालं. एक्झॅक्टली, कोणी नाही उरलंय. हे BCCI चालवत आहे का युएसए ची टीम? कोणीच कसं नाहीये युएसए कडून. ऍक्च्युली कोणाला इंटरेस्ट नाही बहुतेक क्रिकेटमध्ये. आम्ही बेसबॉलच खेळू, किंवा त्यांना येत पण नसेल. त्यांच्याकडे त्यांना ते सगळ्या गेमचे असे बास्टर्डायझेशन आहेत ना. क्रिकेटच्या ऐवजी हे बेसबॉल आहे, फुटबॉलच्या ऐवजी फुटबॉल कुठल्या तरी भलत्याच गेमला म्हणतात. पण ते का असं करतात माहितीये का? त्यांना अभ्यास करायचा कंटाळा येतो. ते नियम वाचायला गेल्यावर त्यांना कंटाळा येतो, मग ते काहीतरी स्वतःचे नियम बनवतात. हे बस हे जास्त होते, मग मी माझंच काहीतरी बनवतो आणि मग मी सुरू करतो, असं काहीतरी. त्यांना ते नियम ऐकूनच घ्यायचे नसतात कोणाचे, की क्रिकेटचे असे नियम आहे, तिथे 4 असते, ते 6 असते, ते काय नाही. ते हेच आहे, धोरणच आहे ना सध्या ट्रम्पचं, की नियम वगैरे काय मला असं मी म्हणतो आम्ही बनवू तेच नियम. एक्झॅक्टली. हवं तर घ्या तुमच्या इंडियन आणि पाकिस्तानी प्लेयर्सना घ्या, तसे पण इथे खूप लोक आहेत, संख्या खूप आहे, त्यांनाच घ्या आणि खेळवा युएसए कडून. ऍक्च्युली इट इज अ शेम म्हणजे, पण ऍक्च्युली की असला एखादा तरी युएस रिप्रेझेंटेटिव्ह असायला पाहिजे होता. बट म्हणजे 8च्या 8 मी प्लेयर्स बघितले, ते कोणीच म्हणजे युएसएचा प्लेअर नाहीये. आय मीन बॉर्न अँड ब्रॉटअप युएसए नाही दिसला मला. सगळे म्हणजे तिथे गेलेले, सगळे तिथे गेलेले तिथून.
वेगवेगळ्या कंट्रीमधून. Yes. सो लेट्स कम टू द बॉलिंग सेक्शन. इंडियाची बॉलिंग काय, तुझं काय मत आहे आणि काय तुला वाटतंय? मला ना हर्षदीपला म्हणजे तो बायलॅटरल मध्ये कसाही टाकत असेल, पण ICC टुर्नामेंट आली ना की तो जागा होतो एकदम असा, आणि जो परफॉर्मन्स देतो तो इट्स व्हेरी व्हेरी कमेंडेबल. त्यांनी पहिल्या 3 ओव्हर, ऍक्च्युली मला त्याच्याबद्दल बोलायचं आहे, पण त्यांनी पहिल्या पॉवर प्ले मध्ये जे काय त्यांनी बॉल्स टाकलेत ना, मे बी USA होतं आणि त्या प्रेशर मध्ये होते, पण खूप खूप मस्त बॉलिंग टाकली, नो डाऊट. आणि 2 विकेट घेतलेत. सो एक्झॅक्टली दॅट इज ऑल्सो येस. एक्झॅक्टली. आणि अर्शदीपला मला हे बोलायचं होतं की त्याला पहिला पॉवर प्ले मध्ये 3 ओव्हर देणं मला काही पटत नाही, पण यावेळेला मे बी प्रेशर होता म्हणून त्यांनी कंटिन्यू केलं त्यालाच. अच्छा, हा, कोणाला? अर्शदीपला. अच्छा, हा, म्हणजे ऍक्च्युली दोघांनी आणि 3 ओव्हर टाकल्या, सिराज आणि त्यांनी पॉवर प्ले मध्ये. राईट राईट राईट, हो. बट विच इज ओके. हा, म्हणजे ठीक आहे, प्रेशर होतं त्यांच्यावर आणि अजून यावं किंवा मेंटेन राहावं म्हणून ते तसं केलं, पण त्याच्या 3ऱ्या ओव्हरला 9 रन मारल्या गेल्या, ठीक आहे, विच इज ओके. पण पहिल्या 2 ऍक्च्युली चांगल्या होत्या म्हणूनच त्याला तिसरी दिली. पण मला हे नेहमीच वाटत आलंय की हार्दिक पांड्याने पॉवर प्ले मध्ये बॉलिंग करावी. जेवढा बॉल नवीन आहे तो स्विंग करू शकतो बॉल आणि त्याचा जास्त फायदा घेऊ शकतो. हा, म्हणजे ठीक आहे, हे सुद्धा म्हणजे मी याच्यात काही चूक आहे असं नाही म्हणणार, पण मला असं वाटतं की उलट सूर्यकुमारने जे केलं ना ते खूप चांगलं केलं. आणि मला स्वतःला असं वाटतं की म्हणजे मी या मताचा आहे की जर एखाद्याचा काय म्हणता येईल फोकस लागला असेल आणि पडत असेल बॉल पिचवर परफेक्ट की जसा पाहिजे तसा, सो ऑफकोर्स कोणी असं ठरवून नाही येत की मी 4-4 ओव्हर किंवा सगळ्या ओव्हर देऊन टाकेन किंवा काय. पण मी स्वतः या मताचा आहे की जर त्याच्या 2 ओव्हर चांगल्या झाल्यात ना तर अजून 1-1 ओव्हर दे. जर 3री ओव्हर पण त्या दोघांची चांगली असेल तर 4थी पण देऊन संपवून टाक, हरकत नाही. काही मुळात तो 20 ओव्हरचा गेम आहे, असा काही खूप मोठा गेम नाहीये की म्हणजे वन डेची गोष्ट वेगळी आहे की मध्ये भरपूर मोठा स्पॅन जातो, त्याच्यात बरंच काही घडू शकतं. इथे 20 ओव्हर मधल्या जर तुमच्या पहिल्या 8 ओव्हर जर खूपच एक्सिलेंट गेल्या, जरी 2च बॉलर सगळ्या संपून टाकल्या त्यांनी, तरी सुद्धा तुम्ही ऑलमोस्ट म्हणजे अर्धी मॅच तर तुम्ही खिशात घातलीत ना. 20 मधल्या 8 ओव्हर म्हणजे अपोनंटला तुम्ही काहीच करू नाही दिलं तर ह्याच्यानंतर अपोनंट म्हणजे करो या मरोवरच येणार आहे आणि त्याच्यात विकेट्स उलट जास्त मिळू शकतात. नाही, टोटली अग्री विथ यू की जर चांगला रिदम मध्ये असेल बॉलर तर त्याला द्यायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. फक्त आणि मला असं वाटतं बोल. मी फक्त यासाठी म्हटलं की हार्दिक पांड्यानी नंतर म्हणजे तो कंटाळलाच होता, तसंही त्याला काही इंटरेस्ट नव्हता जसा खेळण्यामध्ये. नंतर त्यांनी बेसबॉल खेळूया म्हणून असे फुलटॉस टाकले छान आणि त्या शुभम बाबांनी त्याला हाणला मस्त. सो ते होऊ नये त्यासाठी हार्दिक पांड्याला बेसिकली मॅनेज करणं जास्त महत्वाचं आहे. हर्षदीप सिंग इज अ व्हेरी गुड बॉलर, तो अडॅप्ट करू शकतो डेथला, मिडलला किंवा फर्स्ट ओव्हर मध्ये, पण आपल्याला बाकी बॉलर पण हँडल करायचे असतात. सो नाही, पण म्हणजे येस, मी जे मगाशी म्हणालो तेच की सूर्यकुमारचं हा थॉट झाला असेल की 6 ओव्हरचा पॉवर प्ले आहे, त्यातले 4 ओव्हर जर ह्यांनी चांगल्या टाकल्यात तर अजून 2 म्हणजे 1-1 ओव्हर टाकून ऍटलिस्ट पॉवर प्ले निघू दे, मग नंतर आहेतच बाकीचे बॉलर. येस बरोबर. सो येस, एकंदरीत छान झाली मॅच. फायनली ऍटलिस्ट एक म्हणता येईल की आपण जिंकून या वर्ल्ड कपला सुरुवात केली, नाहीतर एका पॉइंटला पोटात गोळा चालला होता की USA नसती तर हा विषय क्लोज झाला होता कधीचाच. म्हणजे वर्ल्ड कप इंटरेस्टिंग कसा होईल हे आपण जबाबदारी घेतलेली दिसतीये की अगदीच वन साइडेड किंवा असं. अरे हा, हे एक रिझन असू शकतं रे चैतन्य, तुझ्या लक्षात येतंय का?
एक मिनिट, मला आता कळलं. आता कसं आहे हे बघ, पाकिस्तान समजा नाही खेळलं, ठीक आहे, तर आपला जो रेव्हेन्यू जो जाणार आहे आपला म्हणजे भरून मोठाबाईचा आणि हम्म. आणि नीताताईंचा. येस हा, तर त्या त्या काकू आल्या होत्या, काका काकू दोघंही आले होते मॅच बघायला काल, आणि त्यांनी हा मेसेज माझ्या मते इंडियन ड्रेसिंग टीम मध्ये पोहोचवला की हे बघा, आता 200 तुम्ही करू शकता, 250 करू शकता, 250 करू शकता, पण मॅच इंटरेस्टिंग कधी होणार जेव्हा तुम्ही बरोबर. 150 पण करू शकाल की नाही, हे जेव्हा इंडियाच्या ऑडियन्सला वाटेल बरोबर. तेव्हा मॅच ऍक्च्युली इंटरेस्टिंग होईल. आणि जो काही इंडिया पाकिस्तानची मॅच जर झाली नाही तर त्याचा जो रेव्हेन्यू जाणार आहे तो असाच तुम्हाला खेळून भरून काढावा लागेल. प्रत्येक मॅच अरे इंटरेस्टिंग करायला लागेल. बरोबर. यस. अरे मग असा पाकिस्तानला तो पण खूप हेच केलेलं दिसतं वाटतं, की तुम्हाला बॉयकॉट करायचं तर करा, पण आम्हाला पैसे भरून पाहिजेत सगळे. म्हणून हा, पाकिस्तानने सगळे पण पैसे आज भर. ऑलमोस्ट शेण खाल्लंच होतं. हरचा हा व्हिडिओ पाहिला मी, हर्षा भोगले बाबांचा, की हा टेल ऑफ 2 ड्रॉप कॅचेस. म्हणजे हा हा एक सूर्यकुमारचा आज शुभमनी सोडला तो काल, आणि हा हा आय थिंक नेदरलँडचा एक ओडाउड म्हणून प्लेअर आहे, त्यांनी हा त्या हा हा पाकिस्तान बरोबरची मॅच होती. फहीम अशरफचा कॅच सोडला, ज्यांनी हा मॅच संपवली ह्यांच्यासाठी, नेदरलँडसाठी, की बस आता आम्ही जिंकतो म्हणून. जर तो कॅच पकडला असता तर पाकिस्तान हारलीच होती, हो 100% हारली. पाकिस्तान, हो हो, एक्झॅक्टली एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. येस येस, आय अग्री. सो असं त्यांनी हे केलं असावं मला वाटतं, की पाकिस्तानला, की तुम्ही येत नाही ना, खेळत नाही ना मॅच, पैसे भरून द्या फक्त, कसंही. म्हणून ते इंटरेस्टिंग, ते पण तसंच खेळणार आहेत बहुतेक. नाव आय एम एक्झॅक्टली, ते तुम्ही एक्साइटेड कसं फॉर पण भरा आम्हाला माहित नाही. येस नाव आय एम एक्साइटेड फॉर युएसए पाकिस्तान मॅच. अरे बाय द वे, कालचं मॅन ऑफ द मॅच कोण आहे? अरे सूर्यच असेल, सूर्यकुमार. इथे कोणाचं, मला पाकिस्तानचं दिसत विचारतोय नाही. का? नाही 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 नाही, आपला आपला. हा, सूर्यकुमार यादव. ओके. येस, नो डाऊट त्यालाच द्यायला पाहिजे होतं, प्रश्नच येत नाही. हा म्हणजे या सूर्यकुमार यादव नो डाऊट तो चांगलाच खेळला, पण मला असं वाटतं म्हणजे सिराज सुद्धा डिझर्विंग आहे, म्हणजे नो डाऊट सूर्यकुमारला दिला ते काही मग चुकीचं तर नाहीये. त्याच्यापेक्षा राणाला द्यायला पाहिजे बोलवून. न खेळता तो मॅच जिंकून दिली आपल्याला त्यांनी. भाई, मग ठीक आहे, म्हणजे आता ठीक आहे, समजलं मला. ताप येणाऱ्या आणि इंजुअर्ड प्लेयर्सना मॅन ऑफ द मॅच दिले येस पाहिजे. येस, नको, पण बुमरा असता तर जाऊ दे, बुमरा बद्दल आपण आता नको बोलायला. तेच. म्हणजे आपला सो अर्धा व्हिडिओ बुमरा बद्दलच झालाय, जो खेळला नाही. सो हा, सो आता आपली पुढची मॅच मास्क नामिबिया बरोबर आहे मास्क घालून 12 खेळणार तारखेला. दिल्लीला आहे. हा अच्छा, दिल्लीला मॅच आहे. ओके. मग दिल्लीचं पण स्टेडियम छोटं आहे ना? हो, पण ऍक्च्युली स्टँडर्ड म्हणू शकतोस तू, खूप छोटा नाहीये. पण हा, म्हणजे नाही म्हणजे अभिषेक शर्मा तरी पण पहिल्या बॉलला सिक्सच मारायला ते जाणार तर ना, असं काय, ते कॉन्ट्रॅक्ट मध्ये आहे त्यामुळे. हो. अच्छा, हा हा, बरोबर बरोबर, त्याच्यावर तर त्याने साईन केले, बरोबर. येस. पण पुढच्या मॅचला आय थिंक काही चेंजेस नाही आहेत आपल्याकडनं, फक्त सिराज बाहेर जाईल आणि बुमरा येईल, जर ताप गेला असेल तर साहेबांचा. एक मिनिट, हे तू किती, म्हणजे हे तू शपथ घेऊन सांग मला, त्याच्याशिवाय मी नाही मान्य मी करणार. तू हे मी असंच बोलू मी नको. ना तुला आज किंवा उद्या सांगतो. सिराजचे जरा सोशल मीडियाचे फोटो बघू देत मला, मग मी सांगतो तुला. हा, म्हणजे तो परत गेला बघ, असेल गंमत अशी आहे, गंमत अशी आहे की तू सिराजचे फोटो बघशील ते कदाचित तुला बीच वगैरेचे दिसतील, हा, तू एक्झॅक्टली. बुमराचे फोटो बघशील ते ते पण कदाचित बीच तुला थर्मामीटर तोंडात घातलेला दिसेल, पण तू कन्फ्युज होशील की मग आता कोण खेळणार आहे. आणि मग नेक्स्ट मॅच मध्ये, नामिबियाच्या मॅच मध्ये तुला रेड्डी खेळताना असं काही सांगता येत नाही. म्हणजे आपल्याकडे काहीच सांगता येत नाही basically. बरोबर. आपल्याकडे अजून कोणी नाहीये ना बॅकअप बॉलर स्क्वॉड मध्ये? का नाहीये? तू बोलला नव्हतास प्रसिद्ध कृष्णा, द वर्ल्ड ग्रेटेस्ट बॉलर? नाही नाही, तो स्क्वॉड मध्ये नाहीये.
ग्रेटेस्ट. स्क्वॉड मध्ये तर सिराज पण नव्हता ना. हा, त्याला आणला रिएम्बर्समेंटचा फॉर्म तर त्याने पण भरलाच आहे ना. येस येस, बरोबर. हा मग ट्रू ट्रू. अरे फॉर्म भरण्यावरून मला आठवलं, पटकन विचारतो, की ते पाकिस्तानने एक तो एंट्री फॉर्म भरला होता, तर त्यांनी फी पण भरली आहे का, एंट्री फी या वर्ल्ड कपची? म्हणजे ते खेळणार आहेत का नाही खेळणार आहेत इंडिया वर्सेस, काय नक्की लेटेस्ट न्यूज काय आहे? पैसे यायची आय थिंक वाट बघतायत ते. पैसे आले की ठरवतील. पण त्यांच्याकडे युपीआय चालत नाही ना. आय एम एफ बी घालत असतं तेव्हा. अच्छा, हा. IMF ला सांगितलं डायरेक्ट पाठवा Yes. ICC ला. येस, पण अच्छा. मला म्हणजे आता त्यांचा डायलॉग चालू आहे ICC ची. मला वाटत अजूनही नाही. चालूच आहे. हो, कारण मला वाटत नाही जे काय त्याचे परिणाम आहेत, रिप्रकशन्स, ते तेवढे सिरियसली हा. त्यांच्या गव्हर्नमेंटला माहिती असतील, ज्यांनी डिक्लेअर केलं की आम्ही नाही खेळणार. नाही, त्यांना म्हणजे माहिती तर आहेत, हम्म, पण म्हणजे आता ते ज्यांना माहिती आहे, जिओ पॉलिटिक्स आणि जे फॉलो करतात, त्यांनाही माहिती असेल की 12 तारखेला बांगलादेशमध्ये इलेक्शन्स आहेत ती झाली की मग. आणि सगळं त्याच्याशी रिलेटेड हे सगळं जे काय ते पॉलिटिक्स चालू आहे पाकिस्तानचं. हो, बरोबर. तर ते आता Actually, माहित नाही. आता त्यामुळे मला तरी ते वाटतंय की ते डायलॉग्स 12 तारखेपर्यंत, 13 तारखेपर्यंत असेच चालू राहणार. ज्या दिवशी 12 तारखेला इलेक्शन होऊन रिझल्ट वगैरे येईल, मग 13ला कळेल की हे खेळणार आहेत का नाही खेळणार खेळणार, असं मला वाटतं. म्हणजे आपल्या भोया फॅन्सचा हे समज असा असतो की क्रिकेटमध्ये फक्त क्रिकेट असावं, बाकी काही घुसवू नये कोणीच, कधीच. हो, अग्री अग्री अग्री. पण मी भोये यासाठी म्हणतो की ते तेवढं साधं सोपं नाहीये. जेव्हा तुम्हाला आता आपल्या हिशोबाने म्हणलं तर आपण का स्टान्स घेतो, बिकॉज ऑफ सेफ्टी, आणि जे काय आपल्याला सहन करायला लागतं नॉर्थ साइडला, जे परिणाम दिसतात आपल्याला, बरोबर बरोबर. त्याच्या म्हणजे आपली माणसं गमावतो आपण. सो म्हणून राईट, आपण बरोबर हे बरोबर. स्टान्स घेतो. पण पाकिस्तानच्या फॉर्मल कॅप्टन आणि त्यांचा द ग्रेट प्लेअर वसीम अक्रम म्हणाला की तुम्ही बांगलादेशसाठी म्हणून ते काय कारण देताय की बांगलादेशला सपोर्ट करण्यासाठी. माहिती आपल्याला थुकरट कारण आहे, पण बांगलादेशने कधी काय केलं आपल्यासाठी की तुम्ही त्यांच्यासाठी 2 पॉइंट गमावताय आणि मॉनिटरी जे काय नुकसान आहे ते सहन करताय. बरोबर बरोबर. देर इज काहीतरी पटेल असं कारण द्या. ते मुळात ते वसीम अक्रम म्हण किंवा अजून कोण त्यांचा फॉर्मर क्रिकेटर म्हण, त्यांनी किती म्हणजे जे त्यांचे ग्रेट्स आहेत त्यांनी सुद्धा काही स्टेटमेंट दिली ना, तरी ते आतापर्यंत आपण असं बघितलेलं आहे की ते देतात एकदा स्टेटमेंट आणि नंतर परत काही दिवसांनी ते बदलतात पण अचानक, ते डायरेक्ट पण युटर्न मारतात. हा, सो त्याच्यामुळे ते माहित नाही त्यांना कितपत सिरियसली घ्यायचं, रादर घेऊच नाही. पण एनिवे, बट सो आता ऑफिशियल न्यूज अशी आहे की ICC ची डायलॉग चालू आहे त्यांचा काय करायचं यावर. सो बघूया काय होतंय. सूर्यकुमार म्हणाला आम्ही ठीक आहे. फ्लाईट मध्ये आमचं सामान लोड झालेलं आहे कोलंबोला जायला. आम्ही निघणार आहोत, हा, तुम्हाला आम्ही यायचं तर या, हा, नाही तर आमची पोरं मजा करायला आहेत. येस. सिराज ऑलरेडी टॅन झालेलाच आहे, हा, तो त्याचं मला बीचवर वाटतं ऑलरेडी पोचला शॅकवर तिकडे. बुकिंग झालेलं आहे. हा, तो येस निघाला, तो ऑलरेडी निघाला. येस. ओके, सो गाईज, सगळ्यांना तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला प्लीज जरूर सांगा, कमेंट्स करा. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आम्हाला खूप गरज आहे, आम्हालाही कळेल, आम्हालाही जरा प्रोत्साहन मिळेल अजून व्हिडिओज करत राहण्याची. येस. काही चुकीची आणि इन्फॉर्मेशन किंवा काही कुठला मुद्दा राहिला असेल तर प्रेमाने सांगा कमेंट्स मध्ये की काय, अगदीच फटकावू नका, पहिला व्हिडिओ आहे, आम्हाला हा. वाईट वाटू शकतं. हा, हा. म्हणजे जरा प्लीज थोडं जरा प्रेमाने. ह्युमॅनिटी, हा, प्रेमाने. आणि जर तुम्हाला असं वाटलं की हा व्हिडिओ अजून तुमच्या क्रिकेट प्रेमी मित्रमंडळींना किंवा कोणालाही शेअर करायचा असेल तर प्लीज शेअर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जसं वाटत असेल की ह्यांना काय गरज आहे सबस्क्राईब वगैरे करण्याची, तर नाही, असं नाही आहे, आम्हालाही गरज आहे, आमचं नवीनच चॅनल आहे. सो आम्हालाही जरा थोडं जास्तीत येऊ जास्त द्या लोकांसमोर, जास्तीत जास्त लोकांसमोर. एक्झॅक्टली.
सो लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आम्हाला कळवा आमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय. सबस्क्राईब करा अँड कीप वॉचिंग फुल टॉस मराठी. थँक्यू. थँक्यू.